खाली कुठं पाताळात राहतो तुमच्या देव पाताळामध्ये राहतात का? काय वेळेस तो वरही राहत्या स्वर्गाला सुद्धा राहत्या. भाऊ गवळणीचा मेळा फार मोठा आहे. 1600-108 बायकांचा मेळा आहे. तुला एकट्याला काही आवडू शकणार नाही. त्यासाठी तुझ्या देवालाच घेऊन ये. असं ना? होय. काही हरकत नाही मावशात्या. मी माझ्या देवाला घेऊन येतो. तोपर्यंत तुम्ही इथंच थांबा. काही हरकत नाही. तुझ्या देवाला घेऊन येईपर्यंत आम्ही इथंच बसतोय. काही हरकत नाही. आणि जाता जाता आमच्या मावशीचा निरोप जाता जाता आमच्या पोरींचा निरोप घेऊन जा जरा. तुझ्या माझा निरोप घेऊन जाय अगोदर आणि नंतर मावशीचा निरोप घेऊन जाय तुझ्या देवाला. काय हरकत नाही. राधाबाई सांगा. हाय जारे 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 सुदामा परत माघारी. जारे सुदामा परत माघारी. नाही अवरणार आम्ही गवळ्याच्या नारी. तुला नाही अवरणार आम्ही गवळ्याच्या नारी. तुला नाही अवरणार आम्ही गवळ्याच्या नारी. तुला नाही आवडणार आम्ही गवळ्याच्या नारी. तुला नाही आवडणार आम्ही गवळ्याच्या नारी. तुला नाही आवडणार आम्ही गवळ्याच्या नारी. तुला नाही अवरणार आम्ही गवळ्याच्या नारी. तुला नाही अवरणार आम्ही गवळ्याच्या नारी. तुला नाही अवरणार आम्ही गवळ्याच्या नारी. तुला नाही आवडणार आम्ही गवळ्याच्या नारी. तुला नाही आवडणार आम्ही गवळ्याच्या नारी. तुला नाही आवडणार आम्ही गवळ्याच्या नारी. लहान लहान पोरी आम्ही जाती बाजारी. 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 जाती बाजारी हो आम्ही जाती बाजारी. जाती बाजारी आम्ही जाती बाजारी. जाती बाजारी हो आम्ही जाती बाजारी. जाती बाजारी आम्ही जाती बाजारी. जारे 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 सुदामा परत माघारी. तुला नाही अवरणार आम्ही गवळ्याच्या नारी. तुला नाही अवरणार आम्ही गवळ्याच्या नारी. तुला नाही अवरणार आम्ही गवळ्याच्या नारी. तुला नाही आवडणार आम्ही गवळ्याच्या नारी. तुला नाही आवडणार आम्ही गवळ्याच्या नारी. तुला नाही आवडणार आम्ही गवळ्याच्या नारी. सुदामा घरी तुझे कोण रे? आणि तुझ्यांचा ही लोलिया. अरे सडलेल्या काळजाच्या कर्काला वझपतला वझ नाही तुझ्याशी. स्वतः देवाला घेऊन इथं असं ना? जाता जाता मावशीचा निरोप घेऊन जाईया. निरोप. काही हरकत नाही मावशी. आत्या सांगा. भाऊ निरोप घेऊन जायचं घरी. पण तुझ्या देवाला जरा नाचायला लावायचं. नाचायला लावायचं. काय हरकत नाही सांगा. मुकाबला मुकाबला लैला हो लैला. अरे तू काय बाईला सारखा उभा राहिलाय जरा नाचत आहे. मग तू सांग ना मला. मुकाबला मुकाबला लैला हो लैला. मुकाबला अरे तुझ्या आईला तुझ्या बापाला तुझ्या भाऊला तुझ्या बहिणीला असं सांगायचं का? काय हरकत नाही मावशी. देवाला नाचायला लावायचा. नाचायला लावतो तेव्हा बरोबर मी सांगतो. काय हरकत नाही मावशी. आत्या गावात बोलायचा. आणि तुझ्या देवाला पटकन घेऊन ये. असं ना? काय हरकत नाही. तुम्ही या ठिकाणी थांबा. मी माझ्या देवाला घेऊन येतो. ओ देवा. गवळणी आणलेले आहेत. पुढे आहेत. आणल्या ना? पुढे आहेत. खिशात आहेत. खिशात ठेवण्यासारखी वस्तू आहे का? नाही पाहिलं तुला इडा वडाळ्याचा हात. गवळणी खिशामध्ये बसतील का? गवळणी आहेत पुढे.
गवळणी आहेत कुठे? गवळणी मला फार उतरून बोलले. गवळणी फार उतरून बोलल्या. काय बोलले रे? म्हणे घरी कोण तुमचे? माझ्या घरी. सांगितलं देवा. म्हणे तुम्ही कोण त्यांचे? ऐकले का सुदामा? तुला हे शब्द नाही अवघड वाटले? होय देवा. सकाळी उठल्यानंतर काय करतोय? सकाळी उठल्यानंतर काय करतोय? हागायला जातो. संडास करून आल्यानंतर काय करतोय? मला संडास लागत नाही. मग काय होतंय रे? मला हाग लागते. एकच होतंय. कस काय एकच होईल? कस काय होतंय रे? संडासला माणूस पाणी देतय. हा ते खरं आहे. हागायला म्हणजे दगड. पण असू दे. संडास झाल्यानंतर काय करतोय? लगी लागते. लग्नी झाल्यानंतर मुतायला जातो. एकच होतंय. कस काय एकच होईल? कस काय होतंय रे? इकडले माणसाईकड गाई कमी आहेत. होय होय. इकडं फरक कोणाकड परदेशीकर गाई आहेत. म्हणजे परदेशी कर काय? वडाळ्याच्या पुढे जर उतरलो ना त्या माणसाकडे आम्ही कांदे लावायला येत होतो. त्या माणसाकडे गाई म्हशी भरपूर आहेत. त्याच्याकडे खवा सुद्धा तयार होतो. म्हणून त्या माणसाकडे गाई म्हशी जास्त आहेत. म्हणून त्याच्याकडे जर दुधासाठी जर तू ना प्याला होय होय तर तुला पिवळ लगी एकदम तळगार येईल. आणि इकडं जर वडाळ्याकडे जर वडाळा म्हणून इकडं कोणता हा काय गाव? चिसपाडा. इकडं जर चिया प्याला तर इकडं कोरा चिया भेटल. होय. मग तुला पिवळी मोठी येईल. बरं असू दे. लग्नी झाल्यानंतर काय करतोय? लग्नी झाल्यानंतर काय करतोय? साखर खातो. काय देवाचं नाम आहे का नाही मुखामध्ये? मी देवाचं नाम. अरे सकाळी उठल्यानंतर अंघोळ स्नान करतोय. मी अंघोळ स्नान करत. मग काय करतो रे? मी वणीला येतो. वणीला आल्यानंतर चौफुलीवर उतरल्यानंतर कळवण फाट्यावर आल्यानंतर होय होय त्यांच्या साईडला 2 मेडिकल आहेत. मेडिकल आहेत. हा. एक देशप्रेमी एक वाणिशाप प्रेमी. तर मग काय करतो रे? तिथे एक चपटी घेतो. ती कसली असते? हा गोळी 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 आहे का? हा गोळीचं नाव काय? प्रिन्स. विचारत अंघोळ स्नान करतोय आपण. गोळी किती लोकांना गोळ्या देतो? किती लोकांना गोळ्या देतो? भरपूर लोकांना. नारे का रे? अंघोळ स्नान करतोय आपण. अंघोळ स्नान करतोय आपण. अंघोळ स्नान झाल्यानंतर खंडेराच्या मंदिरात जातो. आजोबाला काय लागती? पायरीच्या पुढे काय असतंय? सरे असते. सरेला काय असतंय? गजाघाट राहत. त्या गजा घाट मध्ये काय असतंय? अरे हळू बोल ना. तुझ्यावर कोणतं एवढं लोड येऊ राहिले? तू तोंड फुटून जाईल ना. गजा घाट मध्ये काय असतंय? लोलक राहत. त्या लोलकाला मान नंतर बालकाला मान. होय देवा. गवळणी आल्या नाही. गवळणी आल्या नाही. स्वतंत्र मला स्वतः बोलवलंय. काय हरकत नाही. आपण दोघे जाऊया. चला. राहिला मला या मंडपच्या बाहेर गेलं तर ते का आपण मंडप मध्ये जाणार आहेत ना? मग काय चिसपाडा जवळ आहे का? हा ते खरंय. चिसपाडा लांबच आहे. पण आता आपण चिसपाड्यामध्ये झालोय ना. वारी उतरून आलोय आपण. गवळणी आहेत कुठे? मूर्ख नाही. आपण मूर्ख नाही बुवा असा. गवळणी आहेत कुठे? म्हणजे तेव्हा तुम्ही गवळणी नाही पाहिजे. ऐकलं सुदामा? गवळणी आहेत कुठे? म्हणजे गवळणी पाहिजे नाही पाहिजे. तेव्हा गवळणी हवा बसल्या. ऐकले का सुदामा? या गवळणी का बसल्या? म्हणजे तेव्हा ह्या गवळणी का बसल्या? या तुला मार खायचा असेल तर तू विचार का बसले. ऐकले का सुदामा? जोडदार आहे कोणाचा? तुमचा. मग हे काम आहे कोणाचं? तेव्हा गवळणी का बसल्या? ह्या गवळणी का बसल्या? गवळणी का बसल्या? ह्या गवळणी का बसल्या? गवळणी का बसल्या? सुदामा अरे ह्या गवळणी का बसल्या? अरे ह्या गवळणी का बसल्या? देवा अरे ह्या गवळणी का बसल्या? तुला विचारायला गवळणी का बसल्या? सुदामा अरे ह्या गवळणी का बसल्या? देवा ह्या गवळणी का बसल्या? गवळणी का बसल्या? अरे ह्या गवळणी का बसल्या?
बसल्या तुला विचारतोय अरे थांब ना, दम काढ ना. अरे किती वेळ दम काढायचं अरे त्या तांगड्या बांगड्यावर करायच्या. गवळणी का बसल्या अरे त्या आज जोडू बसलेल्या आहेत गवळणी का बसल्या नाही महत्वाचं दादा माझी आज. अरे गवळणी का बसल्या ह्या गवळणी गवळणी का बसल्या ह्या 12 अंड्यावर बसल्या. इकडे आम्ही कोंबड्या आहे. आपण कोंबड्याला आहे, आपण तलगी आहे. तलगी आम्ही तलगी घेतो का? म्हणजे तुम्ही तलगी नाही घेतली मग काय घेतो काय घेतो अहो, तुम्ही कोण आहेत मग सांगा ना. आम्ही भाऊ आम्ही तलगी नाही. तुम्ही कोण आहेत? आम्ही बायलर आहे. बायलर घेणं दिसतोय तुला तो दिसतोय वस्तूने माहिनी बायलर. तुला तो दिसतोय वस्तूने माहिनी बायलर. आम्ही बायलर आहे का? म्हणजे तुम्ही बायलर नाही. वस्तूने माहिनी बायलर. आम्ही बायलर घेणार आहे. मग कोण माहिनी बायलर. आम्ही बायलर घेणार आहे का? बायलर घेणार नाही. भाऊ तुम्ही कोण आहे? आम्हाला विचार आम्ही कोण आहे. मग मी तेच विचारतो भाऊ तुम्ही कोण आहे? अहो आम्हाला विचार. थांबायच्या तिकडच तू हे बाईच्या नको आम्ही माझा मुडू जाईल आता. भाऊ आम्ही बायलर घेणार आहे का? बायलर घेणार नाही. मग कोण आहे? आम्हाला विचार आम्ही कोण आहे. मग मी तेच विचार राहिलो तुम्ही कोण आहे? बाय आता जसं ही काय सांगते जसं आमचा काही संबंध नाही. काही संबंध नाही. तसं ही बायलर तसा माझा काही संबंध आहे. काही संबंध नाही का? हा कोण आहे तुला? कोण आहे? कोण आहे? तुम्हाला माहित आहे? अव तसं तुमचा दोघीचा काही संबंध नाही. ही तशी बायलर बायलर तसा त्याच्यात माझा काही काही संबंध नाही. तुझा काही संबंध नाही. पण भाऊ तो कोण आहे? हा कोण आहे तुला माहित आहे? कोण? हा शामरुक आहे. शामरुक दिसतोय मच्छीच पाड्याचा मुरून तू नाच खाला. तो दिसतोय म्हणजे शामरुख नाही हा. डोंगर याला शामरुख जाऊन मुरून दगडा खातो. तू भानिया येडा तुला मी तो दिसतोय तुम्ही आहे नी. काही तोंड झालं ते बघतोस. अरे सुधा समोरे अवा हा शामरुक आहे का? म्हणजे हा शामरुख नाही. हा शामरुक नाही. मग कोण आहे? कोण आहे? हा धामणे दामल्या? दामल्या दिसतोय मग कोण आहे? हा तो का धामणे आहे का? म्हणजे दामल्या पण नाही. धामण्या नाही. मग हा गान मेंढोळ आहे. तुला मी तो दिसतोय भाऊ हे गान मेंढराला 2 तोंड असतात ना? 6 महिने एका तोंडानं चालतो. एकच तोंड दिसत आहे. त्याला 2 तोंड राहते 2 गांडी राहते. त्याची एक गांड आहे खावा निघते. 12-1 वाजता. तो दिसतोय मी तो दिसतोय मग मला माहित का कोण कशाला मध्ये तोंड घालतोस सांग ना.
सांग ना कोण आहे कोण आहे म्हणजे तुला सांगता नाही येत का? सुदामा तो का गानमेंडूळ आहे का? गानमेंडूळ नाही गानमेंडूळ नाही मग कोण आहे? डायनासूर आहे. तो दिसतोय तुम्हाला काय माहिती रे तू? मग कशाला माझी तोंड घालतोस? सांग ना मग मी कोण आहे आता? सुदामा इकडे. अरे आम्ही तुझ्या देवाला आणायला पाठवलं होतं आणि तुझे देव कुठे आहे? अरे तुझे देव कुठे आहे? तुम्ही पाहिलं नाही? नाही. पण तू काय करते तिकडं मग? सुदामा तुझे देव कुठे आहे? मग तुम्ही पाहिलं नाही? अगं नाही पाहिला. अगं माझे देवा सरळ बोल. तुझ्या नाकामध्ये काय अटकलंय? सरळ बोलायचे हे माझे देव आहेत म्हणून. सांगू राहिलो ना मी. मग सरळ बोलायचं. तुझ्या नाकामध्ये काय अटकलंय? नाही मी सांगू राहिलो ना. व्यवस्थित बोलायचे हे माझे देव आहेत म्हणून. माझे देवा आहे. नाही म्हणता येत मला. मग कशाला माझी तोंड घालतोस? तूच मग. अरे सुदामा सरळ बोलायचे हे माझे मालक आहेत म्हणून. अरे सुदामा मालक तुझ्या नाकामध्ये काय अटकलंय का? मग तुमचा सुदामा तसा बोलून राहिला म्हणून मी बोलून पाहिलं तेव्हा. अरे सरळ बोल. अरे मागात आहे बरं. तुझ्या नाकामध्ये काय अटकलंय? नाही तू एक एकरा त्या बोलून काढत होता. सरळ बोलायचे हे माझे मालक आहेत म्हणून. मी विचार कर. तुला आणून हे बघा हे तुमचे देव आहे. हा राधाबाई हे माझे देव आहेत. असं ना तुम्ही स्वतः होय. कृष्णदेव होय. परमात्मा होय. परमेश्वर. होय. अरे मेले तुझा कानपट फोडू का? काय झालंय? चांगल्या पोरी पाहून का त्याला पालेवा तुला श्रीकृष्ण व्हायची. काय आम्ही कोणत्या म्हणून श्रीकृष्ण बघितला कशी ती काय सावळ्या रंगाची श्रीकृष्णाची मूर्ती होती. काय त्याच्या पायाची आडी होती आणि या भाऊच्या पायावर सगळे कुत्रे आमचा देऊ भ्याना मुततो का? कसा मुत येतो? आमचा देऊ भ्याना मुततो. कसा मुत होतो? असा वर्तगडी करून कुत्र्याची अवलाद आहे का नालाय? अगं भक्तांनी पाणी घातलंय. आम्ही काय बघायला नव्हती. भक्तांनी पाणी घातलं. त्याच्या कमरेत कंबर पट्टा होता. होय होय. बेंबी हिरा. बेबीत भाऊचे हिरा होता. हिरा अगं बेंबी हिरा होता. हिरा होता. बेबीत बेंबे हिरा. बेंबी हिरा होता. बेंबे हिरा. अरे सरळ बोल. बेंबे हिरा. अरे माझी कशाला तोंड घालतो? बेंबी हिरा. हा म्हणजे बेबीमध्ये हिरा होता. त्याच्या बेंबट्यात बोंबील वाटा. ओय! बेंबी हिरा होता. मग रत्ना. हा या भाऊच्या ना सुरतीच्या दिवशी मी पाहिला तर भाऊच्या मुखात रतन होता. की रत्न होते. काय चावलाच्या तुम्ही? काय म्हणजे? त्याच्या मुखात काय वाटा तुम्हाला माहित तरी आहे? मग काय होता? मुखात काय तुम्हाला काय वाटा माहित आहे? नाही माहिती. नाही माहित भाऊ. तुला माहित असेल तर सांग. त्याच्यामध्ये सांग ना. त्या माईक मध्ये सांग. त्याच्या मुखामध्ये काय होता? काय वाटा तुम्हाला माहित आहे? मग तुला माहित नाही सांग ना. आवय हे नदीला त्या मरळी चढा त्यात नाही का? हा ती मरळ होती तिच्या तोंडात. काय बोलते तुम्ही? म्हणजे तुमचा देव मरळी खातोय का? मग त्याकडा सुद्धा खातोय. आणि काल कुठं गेला? अरे शिवरात होती तरी तुला खेकडा खालती. तू आधी या बाय मला सांगतो खेकडा खाय आता. हा देवाच्या मुखी रत्न होते. रत्ना हातामध्ये सप्तस्वराची बासरी हा होती. हातामध्ये सप्तस्वराची बासरी. त्या बासरीला 2 गोंडे होते. हा त्या हे गोष्टी सर्व गोष्टी इसरली. गोंडे काही इसरली नाही. भाऊ देवा ज्यावेळेस तुम्ही कळबाच्या झाडावरती बसले होय होते होय त्यावेळेस तुमच्या गोंड्यावरती होते होय. आणि तिकडून सूर्यकिरण त्या तुमच्या गोंड्यावरती पडला. थोडी हवा सुटली. भाऊचे गोंडे असे हवेमुळं लुळू लुळू अगं बासरीचे गोंडे बोल. बासरीच्याच बोलू राहिलोय.
देवा त्यावेळेस तुम्ही कळबाच्या झाडावरती होते होय. त्यावेळेस गोंडे तुमचे वरती होते होय. आता देव खाली आले देवाचे गोंडे कुठे आहे आमच्या दोघांचे गोंडे खाली अरे बासरीचे गोंडे बोल मग दोघांचे कुठे जेव्हा बरा मावशी आत्या हा राधाबाई 3-4 वर्षे झाले 3 वर्षे हा 3-1 वर्ष झाला आता त्या गोष्टीला 3 वर्ष झाले 3 वर्ष झाले काय झालं आणि जेव्हा सूर्याला गिरण लागला हा, नवं. म्हणजे सूर्याला गिरण लागला गिरण ग्रहण लागलं. म्हणजे उगताच गिरण लागला हा 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 आणि आता 3 वर्षापूर्वी त्याच्या अगोदर बी हा देवाचे सूर्य उगला हा का पूर्ण फोकस पडायचा गोंड्यावर गोंडे बासरीच्या गोंड्यावर पाचशेच्या गोंड्यावर गोंड्यावर आणि तेव्हा देवाचा गोंड असं लुखू 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 करायचा. करायचं. त्या तारा इतक्या चमकायच्या चमकायच्या. आणि काय सांगू 3-1 वर्ष झालं हा. आणि गिरण लागला नव सूर्याला सूर्याला गिरण लागला गिरण लागला तर ते गिरणाना तर सूर्य पार गिळला य बया म्हणजे सूर्य पूर्ण गिळून घेतला पूर्ण गिळून घेतला पूर्ण काळा झाला हा हा आणि भाऊचं गोंड नव पूर्ण काळ झालं बासरीचे हा, गोंडे बाबा बासरीचे गोंडे काळे झाले असतील भाऊचे नाही बासरीचे गोंडे बासरीचे गोंडे बरं बासरीचे गोंडे मावशाच्या काय गं? आणि त्याच्या डोळ्यावरती सोन्याचं श्री मुकुट होतं हा डोईवरती सोन्याचं श्री हा सोन्याचा श्री मुकुट होता मावशाच्या काय गं? काय सांगायचं तुम्हाला स्वर्ग स्वर्ग मावशाच्या हा. काय सांगायचं तुम्हाला हाय अंग वस्त्र धरितो काळा